ज्या ज्या स्पर्धा होतात तर प्रत्येक स्पर्धेला त्यांचा सपोर्ट असतो आणि आज तर त्यांचा कोंडले संघ जिंकलाय त्यामुळे आनंद द्विगुणित नक्कीच झाला असेल यात मात्र शंका नाही. सन्माननीय गणेश नावडेकर यांच्याकडून लगातार 3 विकेट अर्थात विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. स्वतंत्र भारताचे नागरिक आहात आपण सर्वजण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि आता आपल्याला एक जयघोष करायचे आहे. बोला भारत माता की जय. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये झालाय. सलामीवीर फलंदाज टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय चिंचवली संघाने घेतलाय. मैदानामध्ये मालुंगी संघाचे सलामीवीर फलंदाज दाखल झाले. सलामीवीर म्हणून काम निभावतात स्ट्रायकर एंड कडे फलंदाज निकेश खागस आणि अमोल भाग्यवंत हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स आलेत आणि गोलंदाजीची धुरा पहिलं सलामीचं षटक घेऊन आलेला गोलंदाज प्रदीप मसे दिशा देण्याचं काम केलं. बॉल हवेमध्ये तरंगतो फील्ड डाऊन द बॉल आणि सगळ्यात मोठं यश मैदानात भोपलाही फोडता आला नाही असाच मी उल्लेख करेन कारण फक्त आणि फक्त पहिला बॉल त्यांनी फेस केला स्ट्राइक मिळाली आणि विकेट गमावले फलंदाज अमोल भाग्यवंत यांच्या खेळांत. झोमॅटो जमाल कोंडलेचे आमचे सन्माननीय पोलीस पाटील रवींद्र पाटील साहेबांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. पोलीस पाटील साहेब आपण या. ते मैदानाच्या बाहेर उभे आहेत त्यांच्या सोबत काही सहकार्य देखील आहेत कोंडलेचे मला वाटतं त्यांनाही आम्ही विनंती करू आपण यावं. सन्माननीय श्री गणेश नावडेकर लगातार 2 विकेट साठी देखील 500 त्यामुळे ही संधी आहे गोलंदाजासाठी. बाउन्सर अटेम्प्ट केला खरं तर पंचांकडे अपेक्षा नजरेनं बघितलं. 1 फॉर दी ओव्हर हे देखील पंच तिथे सांगत असताना धावा फक्त एक बाद एक. अभि बोलाडे ड्राइव्ह केलं बॉलला. बॉल सारा डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये एरिया खाली आहे आणि हा आलेला सुंदर पहिला स्कोरिंग शॉट चौकार. चौकार इथे आलाय. सुरुवात झाली सध्या मैदानामध्ये आपण बघू शकतो स्कोरबोर्ड काही मिस्टेक्स होत्या त्या सध्या सुधारतायत आमचे प्रेम कारण पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवर विकेट तिसरा बॉल डॉट चौथ्या बॉलवर चौकार 4 रन आलेत. स्लॉक स्वीप करायचं होतं खरं तर या बॉलला थोडस अगदी बघितलं लेग लान्स पद्धतीनं बॉटम हँडचा चांगला वापर करत असं थोडं फ्लिक स्टाईलने खेळायचं होतं. बरोबर म्हणतात की बॉल आणि बॅट आणि बॉलच्या मेरिटनुसार तुम्ही खेळ करणं गरजेचं असं हा अंतिम बॉल या ओव्हरचा. 3 डॉट 1 विकेट 1 चौकार.
वारंवार ताकद झोकून देण्याचा प्रयत्न अभि बोलाडेकडून झालाय, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, फक्त एकच चौकार आलाय. या ओव्हर मध्ये सुंदर गोलंदाजी केली गोलंदाज प्रदीप. सन्माननीय सचिन बडेकर आणि नितीन बडेकर यांचं आगमन इथे झालं. त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. सध्या मॅच लाईव्ह पाहतायत आमचे मित्र मालुंगी गावचे योगेश दादा पाटील मालुंगी यांच्याकडून टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचाही शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया. पहिले षटक अतिशय तीक्ष्ण राहिलं प्रदीप मसेचं, ज्यानं धावा खर्च केला. 4 विकेट घेतली. 1 फलंदाज बाद झाले. आतापर्यंत निकेश घागस बाद झालेत आणि त्यानंतर अमोल भाग्यवंत आणि अभि बोलाडे हे 2 खेळाडू मैदानामध्ये बघतो. अभि बोलाडेने वैयक्तिक 4 बॉलचा सामना केला आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. हर्षद बोलाडे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सेकंड ओव्हर मध्ये पहिला बॉल. हो, काय सुंदर फटका होता, परंतु फिल्डर याचसाठी तैनात केले होते. रन मात्र मिळेल या बॉलवर सिंगल. दोन्ही संघ एकाच परिभागातील आपण बघतो. शिरोली आंबे परिसरातील हा चिंचवली संघ आणि अगदी हा मालुंगी त्याच एरियामध्ये अगदी मोडतात. त्यामुळे दोन्ही संघांना माहिती आहेत दोन्ही खेळाडूंचं, दोन्ही संघांचं प्लस पॉइंट मायनस पॉइंट सगळं दोघांना एकमेकांना माहिती आहे. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. हर्ष सज्ज होत असताना 5 वर हा लोअर फुल टॉस बॉल होता. तेवढाच हा की आता दिशा देण्याचे काम केले पाठीमागे फिल्डर आहेत. एकच रन पूर्ण तुम्हाला घेतलीच येत आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि करावं लागेल, कारण एक महत्वाकांक्षी खेळाडू निकेश सारखा खेळाडू जो या मॅच मध्ये 0 वर परतला, त्याला मैदानामध्ये अगदी बघितलं आज भोपलाय फोडता आला नाहीये. त्यामुळे अमोल जो स्ट्राईक एंड कडे नसक एंड कडे असणारा अभि डबल एला मैदानामध्ये डबल एच्या बॅट मधून चांगली कामगिरी करावी लागेल. ड्राईव्ह केला बॉलला, दुसऱ्या साठी निघाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सन्माननीय रवींद्र पाटील साहेब कोंडले अगदी बघितलं तर कोंडले गावचे ते पोलीस पाटील आणि त्यांचं इथे आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. व्यासपीठावर त्यांचं आगमन झालंय. आमच्या मोरबेचे जेवढे ग्रामस्थ आले सगळ्यांना आम्ही विनंती करू की आपण वर येऊन असणं दिसतं बाबा. पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. पंच सांगतात की बॅट फर्स्ट. अपील चांगली होती, जोरदार होती, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला होता. धावसंख्येचं टोटल आपण बघू शकता. बॅटिंग टीम एकच बॅट सगळ्यांना वापरता येत नाही. एका चांगल्या स्पर्धेमध्ये खेळतात, त्यामुळे तुम्हाला तुमची संयुक्त बॅट वापरावी लागेल. वारंवार बॅट चेंज करण्यासाठी स्ट्राईक चेंज झाल्यानंतर वेळ तुम्हाला मिळणार नाही. यापुढे ही शेवटची वॉर्निंग. अल्पेश खंडागले यांचं इथे शुभ आगमन. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. अभि बोलाडे ताकद झोकून दिल्या बॉल आणि डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या वरून सीमा पार षटकार. बघू शकता धावसंख्येचं टोटल आपण पाहतो. पहिल्या 2 षटकांचा खेळ सध्या मैदानामध्ये समाप्त झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये रन आले तर 4, या ओव्हर मध्ये आले धावा 13. एक खेळाडू आतापर्यंत महालुंगी संघाने गमावला आणि 2 ओव्हर नंतर संघ पोहोचलाय 17 वर. एक खेळाडू बाद.
गणेश नावडेकर हे आमच्या सोबत जॉईंट आहेत. जर येणाऱ्या चेंडूवर विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजांसाठी चांगली ऑफर. धावसंख्येच्या पटलावर रन आपण पाहिल्या तर संघाची टोटल आहे ऑन बोर्डवर 18 रन. मनीष खागस मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलेत 4th वर आणि आल्याला सुरुवात केली. प्रॉपर मिडल झाले त्यामुळे नो डाऊट बॉल कंप्लीट करते सीमारेषा. हा आलाय षटकार. मनीष घागस आणि हा स्क्वेअर कट ऑफ लातून वेगानं बॉल चालला बाउंड्रीच्या दिशेने. 2-2 खेळाडू बॉलच्या मागे आणि अखेरचा विजय झाला चेंडूचा. आणखीन एक दमदार चौकार. विद्यमान सरपंच सन्मान श्री एकनाथ पाटील साहेबांचे सुपुत्र यतीन पाटील यांचे ते शुभागमन झाले. त्यांचा सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आमचे मयूर पवार यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावा झाले टोटल 28 धावांचा वेग वाढलाय. मागील 2 बॉलमध्ये 10 रन आलेत. काय पॉवर दाखवली मनीषने येता क्षणी. गोलंदाज तयार तेजस. आणखी एक फुल टॉस वसूल केल्या धावा. या 3 बॉलवर जवळपास 16 रन आलेत. त्यामुळे दमदार बॅटिंग मैदानामध्ये मनीष नावाचा बादल षटकार. म्हटलं कॅप्टन आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत आणि त्यांच्यावर अभ्यास केला चिंचवली संघाने. पेपर आलाय मनीष घागस नावाचा आणि ते वादळ आलाय. यावेळेस थोडस टॅपिंग क्रिकेट आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न केला. पाठीमागे फिल्डर रन मात्र मिळेल. या बॉलवर सिंगलच्या मदतीने अगदी बघू शकता आपण. पाहता पाहता आता 3 षटकांचा खेळ संपला. स्ट्राईक राहील मनीष कडे आणि धावसंख्या एका चांगल्या स्थितीमध्ये संघ महालुंगी जाऊन पोहोचलाय. 35 2 खेळाडू बाद. रमेश नावडेकर रघुनाथ नावडेकर पाठीशी खंबीर. प्रभाकर नावडेकर दीपक नावडेकर भाऊ आहेत दमदार. आईगाव देवी क्रिकेट संघ DCC क्रिकेट संघ श्री गणेश क्रिकेट संघ आहेत पाठीशी सारे संघ. क्रिकेटचा थरार रंगला आई गावदेवी मैदानाला. क्रिकेटचा थरार रंगला आई गावदेवी मैदानाला. स्वर्गीय महादेव पोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव पोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे या गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे या गावाला. स्पर्धेचं टायटल सॉन्ग खूप चांगलं. संपूर्ण रूपरेषा स्पर्धेची या गाण्यामधून एका गीतामधून मांडण्याचा प्रयत्न अगदी आपण बघितलं. भगवान भाग्यवंत लगातार 3 षटकार किंवा लगातार 3 चौकार जर आले तर किती एका ओव्हर मध्ये तर 1500 रुपये. गणेश खाने यांच्याकडून लगातार 3 आले तर 1000 आणि 3 विकेट तरी आले तरी गणेश नावडेकर यांच्याकडून 500. पहिलाच बॉल शॉर्ट लेन डॉट बॉलला सुरुवात झाली. कुणाल फडके यांचं आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. सज्ज होत असताना ऋतिक अंतिम षटकामध्ये प्रशांत बोलाडे प्रत्येक षटकाराला 500 हे बक्षीस. पाडासूट नटराज स्टाईलने खेळायचं होतं. फुटवर्क फार चांगलं होतं परंतु आय आणि हँड कॉर्डिनेशन बिघडलं. आलाय हा डॉट बॉल. आकाश शेळके आमच्या सोबत जॉईन होत आहेत. त्यांचे लाल परी आणि ते आपलं हार्दिक स्वागत. लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत.
2 डॉट बॉल फेकलेत ऋतिक मुंडे आणि त्यांच्यासाठी आमचे गणेश नावडेकर यांच्याकडून 500चं पारितोषिक. रोहन रणदवी आंबे यांचं इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. खोदून काढला बॉलला मिनी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, काय फिल्डिंग झाले अफलातून. जाईल तिथे टीपला फायनल ती विकेट मिळाली. जो खेळाडू नडला ज्याने रन केला आणि त्याला थांबवण्यामध्ये यश फलंदाज बाद. ऋतिक काय अफलातून एंड इज वेल. शेवट गोड करत असताना मागील ओव्हर मध्ये धावांचा पाऊस पडला आणि या मॅच मध्ये धावांचा अगदी बघितला तर अक्षरशः मैदानामध्ये सुख पडलंय. पहिले 3 बॉल ज्यामध्ये एकही रन नाही, लगातार 2 डॉट बॉल आणि तदनंतर विकेट. गोलंदाज आहेत ऋतिक मुंडे. शेवटच्या षटकामध्ये धावा त्याने रोखून धरलेत. धावसंख्येचा वेग अगदी बघू शकता सध्या थांबलाय. धावांचा अकाल पडलाय मैदानामध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा खोदून काढल्या बॉलला भरपूर अवधीनंतर ही सिंगल बघायला मिळाली. दुसरे साडे निघाले होते परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवू इच्छित आहेत. या शेवटच्या टप्प्यामध्ये सिंगलच रन. धावसंख्येचं टोटल एकूण धावा झालेत 36 धावा 36. अंतिमच्या आता 2 बॉल उर्वरित राहिले पहिल्या सत्रातील. पहिली मॅच जिंकली मर्याई कोंडले संघानं. तदनंतर ही लढत महालुंगी आणि चिंचोली या 2 संघांमध्ये सुरू असताना पहिल्या सत्रामध्ये टीम महालुंगी आतापर्यंत ऑन बोर्ड वर धावा त्यांच्या 36 सो ऍव्हरेज स्कोर राहिलाय. या स्पर्धेमध्ये खूप चांगला फटका पाठीमागे फिल्डर एक टप्पा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलेला निर्णय अंतिम क्षणामध्ये आलेला चौकार. दिनकर नावडेकर प्रकाश भगत गणेश नावडेकर आयोजक भारी. काशीनाथ वाघ बालवन ऊसाचा दीपक पाटील आयोजक. श्रीरंग नावडेकर जगदीश कोपकर नयन नावडेकर. मोहन शेळके प्रतीक भगत चैतन्य नावडेकर. गौरव भगत प्रति भगत सारे आयोजक साथीला. अपर्व कोपकर आदेश भगत आयोजक जोडी. धावसंख्येचं टोटल आपण पाहतो सध्या 40 वर. हा अंतिम बॉल शेवट गोड केलाय गोलंदाजीतून. काय लाजवाब गोलंदाजी केली ऋतिक मुंडेनं. धावांचा वेग खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी थांबवलं कारण या ओव्हर मध्ये रन खर्च केला फक्त आणि फक्त 5. एक चौकार जरूर आला, एक विकेटही मिळाली. त्यामुळे एन गोलंदाजीतून चांगला झाला आणि ऍव्हरेज स्कोर बघू शकता जो या स्पर्धेमध्ये 40-45 हा ऍव्हरेज राहिलाय. पहिल्या सत्रामध्ये धावा झाले टोटल 40 आणि त्यामुळे 41 धावांचं आव्हान द्वितीय सत्रामध्ये टीम चिंचवली या संघासमोर. परंतु नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर होईल. त्यामुळे मर्याई कोंडले आपण तयार राहायचंय. लगेच आपला सामना आहे. जाऊया आपण करूया अगदी ऐकूया करूया कॉम्बॉक्स मध्ये आवाज आकाश शेख यांचा. त्याच्या माध्यमातून पहिला सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच टीम मर्याई कोंडले या संघानं आणि पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेले आहेत. वाट पाहतात की कुठला संघ आपल्या भेटीला येणार. मालुंगी संघाची
आपण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी पाहिली, ज्यामध्ये 4 षटकांमध्ये त्यांनी धावा जमा केल्या. टोटल 40 आणि 41 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे सेकंड हाफसाठी. 24 चेंडूंचा खेळ असणार आहे. 41 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत टीम चिंचवलीला. 10च्या सरासरीनं चालावं लागणार आहे. खेळ कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष जरूर आहे. दर्जेदार असे सामने, तेवढी चांगली स्पर्धा सर्वांच्या भेटीला. आपण इथे सन्मानित करत आहोत सन्माननीय अतिथीगण रवींद्रजी पाटील साहेब कोंडले, पोलीस पाटील आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. आपण सन्मानित करत आहोत रवींद्रजी पाटील साहेब कोंडले यांना. एक आदर्श व्यक्तिमत्व टेनिस क्रिकेटसाठी आपण पाहतो नियमितपणे ज्यांनी आपला वेळ दिलेला आहे आणि या परिसरामधील राजकीय क्षितिजावरच्या तफावती नियमितपणे ते चालवत असतात. असं एक उत्तम व्यक्तिमत्व रवींद्रजी पाटील साहेब कोंडले यांचा आपण सन्मान इथे करत आहोत. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. कणखर बाणा, मनाची अस्मिता आणि इतरत्र एरवी आपण पाहिलं टेनिस क्रिकेटच्या अनेक साऱ्या स्पर्धा, त्या स्पर्धांना नियमितपणे आपली उपस्थिती दाखवत ज्यांनी या परिसरामध्ये कला, क्रीडा, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रमामध्ये भर घालत विकास कामांचा अगदी आपण पाहतो पिंड जोपासलाय. जनतेच्या सेवेसाठी नियमितपणे तत्पर राहणारे आमचे दादा, समाजसेवेचं वर्त वैकल्य ज्याने अंगाखांद्यावरती पेळलं असे आमचे दादा आणि दादांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. रवींद्रजी पाटील साहेबांना सन्मानित इथे केलं जात आहे. संपूर्ण महादेवजी गोटीराम नावडेकर यांच्या स्मृतीला, आठवणीला उजाला देण्याचा प्रयत्न चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आणि दत्तराज एंटरप्राइजेस यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या कल्पक बुद्धीतून आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे यांच्या वतीनं आयोजित केलेले डे नाईट क्रिकेटचे सामने आज जवळजवळ 3रा दिवस आणि 3री रात्र होणार आहे. या स्पर्धेची दिवस रात्रीचा फॉर्मॅट आहे आणि सर्वांचं लक्ष अगदी जरूर या स्पर्धेकडे आकर्षित झालंय. एक दमदार, एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून आपण पाहतो आधी प्रसिद्ध आहे, परंतु क्रिकेटचे जे वेड आहेत त्यांच्यासाठी हा डे म्हणजे हाच डे आणि हे क्रिकेटच त्यांचं प्रेम आहे. आणि त्याचाच आपण इथे आपण पाहतो. नाही, आम्ही अँकरिंगला होतो, एंगेजमेंट अँकरिंग करून आलो तिकडे, त्यामुळे थोडा उशीर झाला. त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन. आमचे हरिभक्त पारायण प्रेम आम्हाला सांगतात, प्रेम पाटील, की तुम्ही व्हॅलेंटाईन डे स्पेशल साजरे करायला गेले होते का? गणेश नावडेकर यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय अल्पेश खंडागळे यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. अल्पेश खंडागळे यांचा हा शुभ सन्मान. अल्पेश खंडागळे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आपण प्रशांत बोलाडे महालुंगी यांचाही आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. प्रशांतभाई बोलाडे म्हटलं तर मग महालुंगीचे राजकीय क्षितिजावरचे सूत्रधार आहेत. चांगली स्पर्धा पण त्यांची पाहिली होती. या संपात सिग्नल इट्स OUT आउट. पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय. चिंचवली संघाचा फलंदाज बाद होतोय आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करत असताना दुसरा बॉल होता, माफ करा, आणि दुसऱ्या बॉलवरती मनीष घागसला ही सफलता पाहायला मिळते. प्रशांत बोलाडे यांचा शुभ सन्मान आपण इथे पाहतो. त्याच्यानंतर मी नितीन बडेकर महालुंगी यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. आमचे संपूर्ण 40+ चे मेंबर्स, रामचंद्र काकांचं योगदान देखील मोठं आहे. दररोज ते वेळेवर येतात. त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. नितीन बडेकर महालुंगी यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर मी यतीन पाटील चिंद्रन यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. राजशाही घराण्यामधून सातत्याने आपण बघतो त्यांना आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. यतीन पाटील चिंद्रन यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान. त्याच्यानंतर मी सन्माननीय मयूर पवार महालुंगी यांना देखील आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मान्यवरांना मी आमंत्रित करेन. आमचे सन्माननीय लहू मुंडे युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष, त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं.
त्याच्यासोबत सन्माननीय गुरुनाथ मुंडे यांनाही आम्ही आमंत्रित करतो। सन्माननीय संतोष मुंडे आणि सन्माननीय बालकृष्ण बोलाडे यांनाही आम्ही आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर या। आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। नाबाद क्रिकेट आकाश। सामना केव्हा सुरू झालेला? जंगल ज्वाल परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे। वनवा पेटलाय मैदानाच्या आतमध्ये, दोन आपापसातील जवळची गावं एकमेकांच्या विरोधात खेळतायत। मागील बॉलवरचा चौकार जीवन संजीवनी ठरलाय, तो म्हणजेच टीम चिंचवलीसाठी। ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आहे, ऑन साइडला फिल्डर आहेत, प्रोटेक्शन थोडंसं करा पा। दुसऱ्या धावेसाठी लगेचच निघालेत। लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे। या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या महागात पडू शकतात। जय तवलेनं बॅकअप चांगला दिलाय आणि ते आपण पाहू शकतो। 2 धावा या बॉलवरती आल्यानंतर टीमची धावसंख्या एकेरी अंकामध्ये 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला जरूर मिळतात। दरम्यान कोंडलेगावचे पोलीस पाटील आदरणीय दत्तात्रय पांडुरंग पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे आणि अल्पेशजी गुरुनाथ खंडागले यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे। त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि पाहुण्यांचं भव्य स्वागत केलं जात आहे। ऋतिकच्या बॅट मधून हा तडाखा सुपर सिक्सर। आणि दुसरा आहे काय 14 फेब्रुवारी, याला म्हणतात नफऱ्याचा दिवस, व्हॅलेंटाईन डे, तंगडी टाकण्याचा दिवस। म्हणजे आपली तंगडी नाही तर साला मार खाल। अरे बाबा बाबा, क्या बात आहे। काल पाजी होते इथे आणि अगदी आपण पाहतोय त्यांच्या कटआउट। एक तुम्हाला रेकॉर्डिंग मी देतो, ती देखील तुम्ही बनवा लगेच क्लिप। मॅच कडे आपण जरूर जाऊ। टीमची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। एकेरी अंकामधून दुहेरी अंकामध्ये झालेलं पदार्पण टीमचं। चांगली फलंदाजी पाहायला मिळते, ज्यामध्ये सुरुवातीला थोडंसं दबावतंत्र जाणवलं होतं फलंदाजांवरती, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं की इथून तो दबाव बाजूला टाकला गेलाय, खास करून ऋतिकच्या माध्यमातून। आणि ऋतिक मुंडे हा फलंदाज म्हटला तर टीम चिंचवलीचा एक विस्फोटक खेळाडू। अलीकडे आपण पाहिलं की या खेळाडूची चर्चा राहायची नियमितपणे। चिंचवली टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यानं नाविन्याची जलाली प्राप्त करून दिलेली आहे असा खेळाडू आज या मॅच मध्ये या खरं तर रन चेजला तो चेज करेल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं। षटक क्रमांक 1 संपलेला आहे। दर्शन पवारला षटक क्रमांक 2 साठी आता आणलं जाईल, ज्यामध्ये एकूण धावा धावफलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळतात। आता पाठलाग आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये, तो म्हणजेच 29 धावांचा। 18 चेंडू 29 धावा। अजूनही निर्णायक मॅच आहे, दोन्ही संघाच्या बाजूनं समतोल हा सामना आपल्याला पाहायला मिळतो। एफ पूल मधील हे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, ज्यामध्ये पहिला सामना जिंकला होता तो कोंडले संघ वाट पाहतोय की कुठला संघ आमच्या भेटीला येणार आणि त्यांच्या देखील इथून नजरा लागल्यात या पूर्णपणे मॅच वरती। सर्वांचं लक्ष या सामन्यावरती जरूर आपण पाहतोय। आता मात्र लागलेला आहे। यॉर्क लेनचा बॉल खोलवर टप्प्यावरती रिलीज केला जातोय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु धावा घेण्यासाठी प्रयत्न देखील टीमची धावसंख्या 1 न वाढते, 13 धावा धावफलकावरती। सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। दर्शन पवार या गोलंदाजाला प्राचारण केलं। बॅकअपची भूमिका खूप महत्वाची। रडगर गावचे एक आदर्श कॅप्टन अर्थातच आमचे विलासदादा भोपी यांचं इथं आगमन झालेलं आहे। आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय आणि विनंती आहे याच आपण मंचावरती या। वेलकम, स्वागतम, सुस्वागतम। ऑन साइडला खेळलेत, तिकडे फिल्डर आहेत। रन्स घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय पा। दुसऱ्या धावेसाठी येण्याचा देखील प्रयत्न राहिला, परंतु समोरून आपण जर विचार केला तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्यांचा यशस्वी ठरला जातोय। ऋतिक मुंडे जितका जास्त चेंडू खेळेल ते मी म्हणेन टीम महालुंगीचं दुर्भाग्य असणार आहे, कारण हा फलंदाज तुर्ताच सामन्याला फिनिश करण्याची हिम्मत ठेवतो, जुनून ठेवतो आणि जज्बा कायम ठेवतो असा खेळाडू। मग जिंकण्यासाठी जो ध्यास आहे तो त्याचा नियमितपणे चांगला राहिलेला। ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळलेत, कार्पेटच्या आधाराला जमिनीला घरंगलत बॉल जातोय। इथे एकच धाव मिळणार आहे, एकापेक्षा आणखीन काही नसणार आहे, कारण आता इथून विकेट वाचवणं त्याला माहिती आहे तेवढंच महत्त्वाचं। आणि थोडीशी इंजुरी आता त्याला फेस करावी लागते, पायामध्ये थोडासा चोटेला आहे आणि त्यामुळं त्या गोष्टीची काळजी घेता देखील मैदानामध्ये खेळायचं आहे। गोलंदाज आहे, गोलंदाजीसाठी दर्शन पवार। आपल्याकडचा बॉल आहे, सुंदर गोलंदाजी, सुपर चेंडू, वेग होता बॉल मध्ये, टप्प्याला अगदी आपण पाहिलं की तेवढीच चांगली बाउन्स क्रिएट करण्याची क्षमता दाखवली। वेग आणि उचल या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम झालाय। डॉट बॉल पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू आलाय। सुपर गोलंदाजी, कमबॅकिंग,
यावेळेला ऑफ साइडला खेळल्यात मिड ऑफ मध्ये. ओ इथे क्लोज बनेल का? हे संपा गेले तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय आणि डेंजर एंड कडे मे बी आहेत खेळाडू. कारण जो थ्रो आला तो अॅक्युरेटली स्टंप टू स्टंप आला होता. बॅट्समॅननं फक्त कॅच केल्यानंतर थोडाच हात मागे घेतलाय. ॲट अ मोमेंटला आपण पाहिलं की बॅट्समन तिथे पोहोचले असतील तर सेफ असतील, अन्यथा मग धोका होण्याच्या दाट शक्यता आहेत. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर केला आणि टीव्ही अंपायर कडे जाण्याचा निर्णय मुख्य पंचांनी घेतलेला आहे. सन्माननीय महेश नावडेकर आपण यावं. बॅट्समन आउट. शक्यतो आपण पर्यायी रस्त्याचा वापर करा जेवढं शक्य होईल. कारण तुम्ही जर सुकापूर चिपले रोडचा वापर करत असाल तर ट्रॅफिक भरपूर झालेली आहे. रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे तुम्हाला उशीर होईल पोहोचण्यासाठी. 1-1.5 तास अगोदर निघा, त्यामुळे वेळेवर तुम्ही पोहोचाल ही तुमच्यासाठी आम्ही सूचना करतो. ऑर्गनायझर टीम तुम्हाला फोन करतीलच, परंतु जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर ग्रुप्सवर आपल्या एक SMS नक्की सोडा की भरपूर ट्रॅफिक आहे सुकापूर चिपले रोडला, त्यामुळे आपण शक्यतो पर्यायी रोडचा वापर करा आणि लवकर घरून निघा यामुळे तुम्हाला विनंती करू. डेंजर एंड कडे आणि आता हाही धोका होण्याच्या दाट शक्यता. यस डेफिनेटली बिग विकेट लॉस, मोठा धक्का बसतोय टीम चिंचवलीला. ऋतिक मुंडे बाद. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावांची आता आव्हानात्मक धावसंख्या उरलेली आहे जिंकण्यासाठी, ती म्हणजेच टीम चिंचवली समोर. महत्वाचा गडी त्यांनी गमावलाय आणि त्यामुळं थोडस दडपण आता ते झुगारतायत, यात काही मात्र शंका नाहीये. प्रेशराईज केलं जात आहे त्यांना, यात तिळ मात्र शंका नाहीये. कसा पुढील खेळ होईल याकडे सर्वांचं जरूर लक्ष असणार आहे. टीमची धावसंख्या जी आहे ती एकूण 16 धावा, 8च्या सरासरीनं जाण्याचा निर्णय. तिकडे एकूण 3 गड्यांचा मोबदला त्यांना मोजावा लागला आणि थोडासा संघ अडचणीमध्ये. अजूनही मी म्हणेन वेल गेली नाहीये. या षटकामध्ये काहीतरी करणं गरजेचं आहे, कारण इथून जर तुम्ही चांगले खेळलात तर मग तुमचा निभाव लागेल स्पर्धेमध्ये, एरवी मग नाही. किंबहुना मॅचचा जर विचार केला तर मग चांगलं खेळणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि इथून जर प्रेशर क्रिएट झाला तर मग हा सामना सोडवणं कदाचित अंतिमच्या षटकामध्ये थोडंसं त्रासदायक ठरू शकतं आणि त्याचा मग लॉस मी म्हणेन भोगावा लागू शकतो संघाला. राईट हँडेड बॅट्समन आहेत स्ट्रायकर एंडवरती खेळण्यासाठी. इथून न्यू कॅन्डिडेट अर्थातच हर्षद बोलाडे मैदानामध्ये आलेत आणि सूरज मुंडे त्याला साथ देत आहेत. त्यांचं 1 धावेचं योगदान आहे. ओ सुपर गोलंदाजी, क्या बात आहे. अमोल भागीवंत त्याच्या गोलंदाजीचा पहिला त्याने अस्त्र टाकलाय मैदानामध्ये. चेंडू नाही जलता निखारा फेकला. बॅट्समन पूर्णपणे बॉलमध्ये होरपळून गेला. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतो आणि मॅच मध्ये इन्सेंट टाकला जातोय. मॅच मध्ये रोमांचकता आणली जाते. डॉट बॉलनं प्रेशर वाढला जातोय. दबाव तंत्रामध्ये फलंदाजी थोडीशी करण्यासाठी आपण पाहतोय पारी अडखळली जाते. एक वेळा आपण आपल्या धर्मपत्नीचा दबाव झेलू, परंतु मैदानामधला जो दबाव आहे तो झेलणं एवढं सोपं नसतं आणि त्याकडे आपण पाहतोय लक्ष आहे सर्वांचं. नाही नागरी आहे डेफिनेटली 3-4 झालेत. हवेमध्ये बॉल आहे, झेलची संधी फॉलोथ्रीमध्ये स्वतः गेले. कॉट अँड बॉलची विकेट. 1 मोर विकेट फॉल इन डाऊन. 4था धक्का टीम चिंचवलीला. फलंदाज बाद. आकाश, ज्या पद्धतीने तू म्हटलं की एक वेळ धर्मपत्नीचा दबाव झेलू शकतो, तुला अनुभव नाही आहे
कारण तुझं लग्न झालं नाही त्यामुळे तुला बोलण्याचा अधिकारच नाहीये. नाही, आमच्यासारखी लोक बोलली तर गोष्ट वेगळी आहे. अम्मा घरी धन शब्दांची जरत नाही, शब्दाची अमुच्या जीवांचे जन शब्द वाटू धन जन लोक. मी म्हणेन ना, शब्द आणि अनुभव यामध्ये फारसा खूप अंतर आहे. आणि हा जो अनुभव आहे तो आम्हाला आमच्या मित्र वैभव बोपी यांनी सांगितलेला आहे त्यांच्याकडून. त्यामुळं हा जो काही आम्ही इथे एक्सपिरियन्स नाही आकाश, आता चर्चा झालीच आहे. तर माझं लग्न अगोदर माझं वजन होतं 42 किलो, आज मी 80 किलोचं झालंय. त्याच्यामुळं आमच्यावर दबाव नाहीये कोणता. नाही, वजनाचा देखील याच्याशी काही संबंध नाहीये. ते म्हणतात ना, तोंडावर नाही ताबा आणि मला बारीक व्हायचंय बाबा, अशी कंडिशन असते. तुम्ही 7 वडापाव खाता एका नाईट स्पर्धेमध्ये, ते आम्ही पाहिलेलं आहे. एकूण धावा झालेत धावफलकावरती 16. तुम्ही ओम खोपकरला आता विचारू शकता, जस्ट ऍट अ मोमेंटला ओम खोपकर यांच्या हातातला एक वडापाव चोरीला गेला. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, पहा तिकडे वाचून खेळले, डिरेक्ट हिट काम बनून जाईल का. पंचांकडे लाऊडली अपील साकारलेल्या आहे आणि पंच फेटाळतायत त्या अपीलीला. कारण नॉन स्ट्रायकर एंड कडून आपण पाहिलं कदाचित खेळाडू पोहोचला असा, त्यांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर केला. फॉर्च्यून इव्हेंटची संपूर्ण टीम डिरेक्ट हिट पहा, डिरेक्ट हिट डिरेक्टली आपल्याला जरूर पाहायला मिळाला. सुपर्ब तिकडे आपण पाहतो या भूमिका. Hello. क्रिटिकल डिसिजन अगदी आपण पाहतोय. बाद आहेत फलंदाज. तर डंपायर कडून निर्णय आलाय आणि दे सेड इट्स OUT आउट. त्यांच्यामध्ये लढाई पाहायला मिळते. रेडगर गावचे आमचे सन्माननीय विलास भोपी यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. विलास आता म्हटलं तर जादूची कांडी आहे, जिथे उभे राहतील तिथे खेळाडू ते बनवतील आणि त्यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो यायचं मंचावरती, आपलंही स्वागत आहे. यावेळेचा बॉल गॅप मधून काढायचा प्रयत्न, पॉइंट मध्ये खेळले, तिकडे अभि आहेत बॉल वरती गेले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल
ॲट अ मोमेंटला लगेच चोरली. स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा तिकडे टिकून ठेवलेला आहे. टीमची धावसंख्या जी आहे ती आपण पाहतोय एकूण धावफलकावरती जाऊन लागतीये एकूण 17 अंकावरती. 17 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. अर्धी सेना तंबूमध्ये परतली असताना दबावाचं वातावरण पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. राऊंड द विकेटनं गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन. जबरदस्त बॉल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अमोल भाग्यवंत अलीकडच्या काळामध्ये लेदर क्रिकेटचे धडे गिरवलेला खेळाडू. फलंदाजीमध्ये अगदी आपण या खेळाडूची फलंदाजी पाहता क्षणी या खेळाडूच्या प्रेमात पडायचो. इतका छान तो फलंदाजी करायचा. आता थोडंसं बिझी शेड्यूल त्यामुळे आपण पाहिलं की तो फलंदाजीतील क्रम थोडासा आपल्याला डिक्रीज होताना पाहायला मिळाला. परंतु गोलंदाजीमध्ये तीच दहशत आणि तोच दरारा कायम ठेवला या खेळाडूनं मैदानामध्ये. या ओव्हरमध्ये देखील आता कमबॅक देत असताना अमोल भाग्यवंत. दांडी 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 गुल. एसटी उद्ध्वस्त. मधली एसटी वाकवली आहे आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. धक्का क्रमांक 6. बघा डीजे एक मिनिट. फलंदाजी करणाऱ्या टीमला असं वाटेल की लाईटची गरज आहे, फ्लोर लाईटची. तेव्हा ते आम्हाला पंचानं तुम्ही सांगा, आम्ही लाईट्स ऑन करू. थँक्यू. येस, ज्या वेळेला तुम्हाला विद्युत मनोरे प्रज्वलित करायचे फक्त एक सूचना द्या. मग आमचे छोटू दादा आहेत ते लगेचच ते विद्युत मनोरे प्रज्वलित करतील. याची आपण नोंद घ्यायची. टीमची जी धावसंख्या आहे ती एकूण धावा धावफलकावरती लागलेली आहे. तर टोटल पाहतोय आपण 17 धावा. येस, ऑन करायच्यात. चला लाईट्स ऑन करायच्यात. टेक्निकल ऑपरेटर तांत्रिक इंजिनियरला विनंती आहे की आपण लगेचच लाईट्स ऑन करा. विद्युत मनोरे आपण प्रज्वलित करायचे. चला जनरेटर चालू करायचं आहे. दिले कृष्णा आमच्या फॉर्च्यून इव्हेंटचे सहकारी आहेत, सीईओ आहेत म्हणूया. भरपूर दिवसांनी भेट झाली कृष्णा सोबत. नाहीतर परदेश दौऱ्यांवरती त्यांना आता आपण पाहतो. चला एकूण धावा झाल्यात त्या म्हणजेच 17. येणारे 6 बॉल आणि 24 धावांची गरज. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. अजूनही बाकीचे मनोरे प्रज्वलित करायचे बाकी आहेत. थोडं सामना थांबवा. सर्वांना चांगल्या संध्या मिळू देत. कोणाला अंधारामध्ये खेळावा अशी आमची बिलकुल इच्छा नाहीये. डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपण म्हणूनच तर आपल्या सर्वांच्या भेटीला आणलेल्या. आमचे हरिभक्त पारायण प्रेम बुवा पाटील यांना आपण पाहतो. आज ते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. छोटू लाईट्स ऑन कर बेटा. आणि विद्युत मनोरे शब्द काहीशे काळामध्ये गुंडाळले गेले त्याच्या. आमचे प्रशांत भाऊ आता थोडेसे आप्पी पाहायला मिळतात. संघाची दमदार कामगिरी इथे पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलंय. मॅचकडे आपण जरूर जाऊ. बॅटच्या मधोमध ऑन साइडला भिडकावलाय. फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरून. बॉल जातोय सीमारेषा बाहेर. येतोय षटकार. होता गोलंदाज या वेळेला प्रथमेश पाटील. आणि प्रथमेश पाटील वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलं. अग्रेशन मध्ये आता बॅट्समन पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18ची गरज आहे. इनस्विंग केलाय. फॉलो 3 मध्ये जेल उडालाय. स्वतः आलेत प्रथमेश आणि चांगला जेल. धक्का क्रमांक 7 बसतोय चिंचवली संघाचा. ज्या खेळाडूनं अगदी आपण पाहिलं की षटकारांना आशा दाखवली होती त्या खेळाडूला परतीचा रस्ता दाखवला जातोय. आणि अजून एक धक्का टीम चिंचवलीला फलंदाज बाद. संगीत ऐकताच आमचे महेश दादा नावडेकर यांच्याकडून आपण पाहतो या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचा आर्थिक धनराशी आमच्या स्पर्धेसाठी आलेले आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. ऑन साइडला खेळलेत कार्पेट चादर. लॉंग ऑन मध्ये स्ट्रेट टू दी लॉंग ऑनचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ मधील खेळाडू येऊन बॉलला पकडतोय, उचलतो आणि फेक देतो. पर्यंत 2 खेळाडूंमध्ये पुरेसा आपण पाहतो जो वेल आणि चांगलं समन्वय त्यांनी साधलाय विकेटवरती. धाव चोरली आहे. स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा टिकवलाय. 1 धाव आली. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच टोटल 24 या आकड्यावरती.
येणारे बॉल बाकी आहेत अजूनही 3 आणि 3 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका इथे येणं महत्वाचं, नाहीतर सामना फसून जाईल. मात्र हलक्या हातानं खेळलेत आणि आता या मॅच मध्ये पूर्णपणे एंटर झालेत महालुंगी संघाचे खेळाडू. 2 घेतल्या बॉलवरती. 2 फारसा आता फरक पडणार नाहीये, कारण सामन्यामध्ये आपण जर विचार केला 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता 15 धावांची गरज आहे त्यांना जिंकण्यासाठी. थोडंसं आपण पाहतोय इथे खराब प्रदर्शन राहिलं. ऋतिक जिथून बाद झाला तिथून धावा खूप कमी बनला गेला. सुपर गोलंदाजी, इन स्विंगर, फिंगर रोलर हा खेळाडू, मॅजिशियन फ्रॉम टीम महालुंगीचा हा बोटांचा जादूगर. अगदी तिरप्या रेषेमध्ये चेंडूला वळण देतोय. एक कोन क्रिएट केला जातोय आणि चांगला आपल्याला चेंडू पाहायला मिळतो. चला कोंडले संघ आपला कॅप्टन इथे पाठवायचा. अक्रॉस द बॅट गेले. पुन्हा एकदा तेवढाच छान बॉल आणि हा सामना जिंकलाय तो अगदी दावा डिफेंड करत असताना महालुंगी या संघानं. वेल प्लेड, अभिनंदन तुमचं.